तो 80% समाजकारण, 20% राजकारण. हे त्यांना आता उमजलंय, की नुसते हात जोडून, गोड बोलून नाही. कामं करा. माझी ओळख ही काम हीच ओळख आहे. म्हणजे हा काम करणारा कार्यकर्ता. नेता-बिता तसलं काही नाही, काम करणारा कार्यकर्ता. नाही नाही, आहे. नाही, नाही. इलेक्शन हा हा आमचा मुळात विषयच नाही. हं. लाडकी बहीण ही येऊन आत्ता वर्ष झालं असेल. वर्ष झालं. त्याच्या आधीपासून आम्ही महिलांसाठी कामं करतोय. म्हणजे आमच्या माता-भगिनींसाठी काम करतोय. शिवसेनेची सुरुवातच मशालीने झाली होती. जे आम्ही 3, 4, 5 वर्षापूर्वी करायचो, ते आत्ता इलेक्शनच्या तोंडावरती करायला लागलेले आहेत. जवळ-जवळ 6 केसेस आहेत माझ्यावरती आणि समाजासाठी अजून 60 केस घ्यायला काही फरक पडणार नाही आणि आमचं रूप नाही परवडत. नमस्कार मित्रांनो, वशिला पॉडकास्टमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. स्थानिक पातळीवर लोकांच्या प्रश्नासाठी झटणारे, संघटनेत नवी ऊर्जा भरणारे आणि तरुणांना प्रेरित करणारे नेतृत्व. त्यांच्या राजकीय प्रवासाबद्दल, संघर्षाबद्दल आणि आगामी कार्ययोजनेबद्दल आज आपल्याला थेट जाणून घेता येणार आहे. तर चला सुरुवात करूया आजच्या पॉडकास्टला. लोकांच्या प्रश्नासाठी लढणारा आवाज, शिवसेना विभाग प्रमुख राजेश पुंडलिक मोरे यांचं. भाऊ नमस्कार. जय महाराष्ट्र. माझा पहिला आणि थेट प्रश्न, एवढं सुशिक्षित व्यक्तिमत्व थेट राजकारणात कसं? मुळात राजकारण ह्याकडे राजकारण न बघता आम्ही सुरुवातच आमची समाजकारणातनं झाली. मुळात मला कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नाही. ना आमच्या घरामध्ये कोणी राजकारणात होते, ना माझ्या व्यतिरिक्त सध्या आहे. आमच्या मंडळाचंच नाव आहे समाजसेवा तरुण मंडळ. जसं कळतंय तसं त्या मंडळाचा मी सभासद आहे. सध्या अध्यक्ष आहे, परंतु जसं कळतंय तसं त्या मंडळाचा सभासद आहे. आणि मंडळाच्या माध्यमातनं बरीचशी सामाजिक उपक्रम पूर्वी होत होते, आत्ताही होत आहेत. तर त्या माध्यमातनं समाजाशी एक नाळ जुळते आपली. त्या नाळेबरोबर आम्ही समाजकारणातनं राजकारणात कसे आलो, हे कळलं नाही. हा प्रश्न मला देखील आजपर्यंत पडलेला आहे, की राजकारण हा आपला कधी पिंड नव्हता. आपण मुळात एक ब्रँड तयार करायचा व्यवसायाच्या दृष्टीने. हे आत्तापर्यंत माझ्या डोक्यात होतं. परंतु जसं समाजकारणातनं राजकारणात पडलो, मग ते हवं-हवंसं वाटायला लागलं. मग लोकांना मदत करतोय, मग ती प्रमाण त्याचं वाढत गेलं, की नाही. मग आता त्यामध्ये आपलं वाचनही आहेच. तर वाचनातनं कळलं, की बाबा सगळं इथंच ठेवायचं, न्यायचं काही आहे. मग म्हटलं, की नाही. मग पूर्णपणे एकदा घरच्यांबरोबर चर्चा केली. म्हटलं आता पूर्णपणे समाजकारणामध्ये पूर्णपणे उतरून जायचं. ओके. पण यामध्ये घरचे तयार झाले. अगदी. मग भाऊ मला असं वाटतं, की म्हणजे खरं तर हा दुसरा प्रश्न नसावा असा मला वाटतो पॉडकास्टचा. पण मला आवर्जून विचारावं असं वाटतं, कारण सध्याची परिस्थिती बघितली तर भरपूर सारे पक्ष आहेत. भरपूर सारे पक्ष उभे टाकले आहेत. भरपूर सारे पक्ष हिसकावून पण घेतलेले आहेत. तर म्हणजे त्या अनुषंगाने हा माझा दुसरा प्रश्न असेल, की मग तुम्ही मशाल का हातात घेतली? मशाल ही शिवसेना. शिवसेनेबरोबर का जुळलो? तशी कारणं बरीच आहेत. परंतु तसं एक छोटंसं उदाहरण देतो. मी लहान होतो आणि आम्ही वाड्यात राहायचो. तर आम्हाला आमची आई सर्वसामान्य गृहिणी आपली. तर आमच्या वाड्यामध्ये बऱ्यापैकी सगळ्यांकडं पाण्याचे नळ होते. अच्छा. आमच्या घरात नव्हता. तर आमची आई दुसऱ्यांच्या नळावरनं पाणी भरायची. कधी तिथनं भरायची किंवा कधी सार्वजनिक नळावरनं बाहेरनं भरायची. तर तिला त्रास व्हायचा. ती कामालाही जायची. तर ती 4 वाजता उठायची आणि तिचं 6 वाजेपर्यंत पाणी भरणं चाललेलं असायचं. तर तिने एकदा आमच्याच ज्यांना आमची आई ज्यांच्याकडे काम करायची, एक कुलकर्णी म्हणून आहेत. त्यांच्याकडे मागणी केली, की दादा म्हणली, "मला नळ घ्यायचा आहे घरामध्ये, मला फार अडचण होती." तर दादा त्यावेळेसचे आमच्या इथले नगरसेवक शिवसेनेचे होते. अच्छा. आता नाव सांगणं कितपत योग्य आहे मला माहिती नाही, परंतु दीपक पायगुडे हे त्यावेळेस आमचे सन्माननीय दीपक पायगुडे त्यावेळेस आमचे शिवसेनेचे अध्यक्षही होते आणि नगरसेवकही होते. आईने त्यांना सांगितलं, की मला नळ घ्यायचा आहे. परंतु काही लोकं विरोध करतायत त्याला. तर त्यांनी ते पायगुडेंकडं, कुलकर्णी दादांकडं, पायगुडेंकडे तो विषय मांडला. ते म्हणले, "आम्ही येतो
तुम्ही त्यावेळेस सगळी तयारी त्यांनी केली. आणि विशेष म्हणजे ते त्यांच्या लग्नाची दीपक साहेब पायगुडे त्यांच्या लग्नाची पत्रिका वाटत होते. अच्छा. आणि 4 का 5 दिवसानंतर त्यांचं लग्न होतं. तर त्यांनी ती पत्रिका वाटणं बाजूला ठेवलं आणि कोण त्रास देतंय म्हणून ते तिथे थांबले. आणि त्यांनी तो नळ बसवून घेतला. म्हणजे आमच्या घरापर्यंत त्यावेळेस पहिल्यांदा तो नळ आला. मी छोटा होतो, शाळेत जात होतो. काही कळत नव्हतं नक्की काय चाललंय. परंतु त्या माणसाचं व्यक्तिमत्व एवढं आवडलं, की म्हणलं हे कोण आहेत? म्हणजे ते नंतर हळू कळत गेलं, की हे नगरसेवक आहेत, लोकप्रतिनिधी आहेत. मग शिवसेनेचे. मग शिवसेना म्हणजे काय? मग ज्यावेळेस शिवसेना म्हणजे काय या विषयात खोलवर गेलो, मग हिंदू हृदय सम्राट सन्माननीय बाळासाहेब ठाकरे यांचं व्यक्तिमत्व समोर आलं. त्यांचं आलं, मग त्यांचं बघितलं, की नक्की ही व्यक्ती आहे तरी कोण? मग तो त्यावेळेसचं अट्रॅक्शन, त्यांचं बोलणं, मराठी माणसासाठी लढणं, तो वाघ. वाघ हा आमचा म्हणजे आपण म्हणतो ना, आम्ही आमच्या भाषेमध्ये म्हणतो, की आम्हाला ते शिवसेनेत का आता आम्हाला वाघ चावलाय. हे आमचं वाक्य असतं प्रत्येक शिवसैनिकाचं. या माध्यमातून मग ते शिवसेनेशी नाळ जुळली. ती आजतागायत कायम आहे. आणि जोपर्यंत परमेश्वर सद्बुद्धी देतोय, तोपर्यंत नक्कीच नाळ ती कायम राहील. पण मग मला याच्यामध्ये एक आठवण विचारावीशी वाटते, की मग तुम्हाला जेव्हा ठरलं, जेव्हा शिक्षण वगैरे झाल्यानंतर, की आता राजकारणात यायचंय, तर तुम्ही पहिल्यांदा कुणाकडे गेलात? म्हणजे कशी सुरुवात केली शिवसेनेमध्ये? आम्ही पायगुडे साहेबांकडेच गेलो. ओके. परंतु ते खूप म्हणजे लोकांना जोपर्यंत आम्ही बघितलंय, तोपर्यंत त्यांनी कायम लोकांना मदतच केली आहे. ते मला म्हणले, "पहिले शिक्षण पूर्ण कर. त्यानंतर तू अ, कुठल्याही पक्षामध्ये किंवा आपल्या शिवसेनेमध्ये ये." मग त्यानंतर साहेबच इकडं-तिकडं झालं. मग आमचे जे आदर्श आहेत आत्ता, म्हणजे आमचे आदरणीय अजयजी भोसले, त्यानंतर संजय भाऊ मोरे. संजय भाऊ मोरेंचं मला खूप मार्गदर्शन, म्हणजे राजकीय थोडक्यात माझे ते गुरुच. संजय भाऊ मोरे म्हणा, बाळासाहेब शेडगे म्हणा, यांनी खूप म्हणजे राजकारणाच्या पलीकडे जाऊन समाजकार्य कसं केलं पाहिजे. म्हणजे बाळासाहेबांचं एक म्हणणं आहे. त्यांनी एक दिलेला आपल्याला कानमंत्र आहे आम्हाला. तो 80% समाजकारण, 20% राजकारण. याच याच पॉइंट ऑफ व्ह्यूने आजपर्यंत आम्ही चालत आलेलो आहे. आणि त्याला कायम बाळासाहेब शेडगे, अजय बाप्पू भोसले, संजय भाऊ मोरे यांचं कायम आम्हाला मार्गदर्शन लाभत असतं. मी खूप जणांना हा विचारतो, कारण कदाचित आम्हाला ते भाग्य लाभलेलं नाहीये. तर तुम्ही मुंबईच्या दसरा मेळाव्याला कधी गेलात का? आणि गेलात तर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना भेटण्याचा किंवा ऐकण्याचा योग आलाय का? ऐकण्याचा बरेच वेळा आलाय. आणि दसरा मेळावा तर कायम आम्ही जात असतो. ती आमची एक आपण एक व्यसन जडलंय म्हणतो ना, की तिथनं जे आम्ही विचारांचं सोनं जे लुटून येतो, ते आम्हाला वर्षभर पुरतं. आणि हिंदुत्व सम्राट सन्माननीय श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांना भेटण्याचा तसा योग नाही आला. आमचं नशीब एवढं भाग्यवान आम्हाला नाही समजत. तेव्हा लहान होतो, कॉलेजला होतो. परंतु कॉलेजला असताना आम्ही एक डेअरिंग केली होती. ती अशी, की आमचे एक मित्र आहेत, त्यांची गाडी घेतली आणि त्याच्या आधी म्हणजे आम्ही जवळ-जवळ 6 महिने बाळासाहेबांची अपॉइंटमेंट घेत होतो. आणि अचानक आम्हाला अपॉइंटमेंट भेटली. मग आम्ही तयारी तर काही नव्हती, परंतु मग आम्ही मित्राची गाडी घेतली, झेंड होती त्याकडे आणि गेलो. आणि झेंडला एक मोठा भगवा झेंडा लावला होता. गेलो. मुळात आता कलानगर. मुळात आम्हाला ते कुठं माहिती नव्हतं. शोधत गेलो. कलानगर म्हटलं तर ते बाळासाहेबच यायचे. तर त्या कलानगरच्या चौकातनं राईट साईडला लेनला मातोश्रीकडे वळालो. वळल्यावरती जी आम्हाला धडकी भरली, की तिथे जे पिंजरे म्हणजे जे आपण म्हणतो ना, पोलिसांची जी मोठ्या गाड्या, त्या बघूनच आम्हाला डेअरिंग नाही झाली, की पुढं काय करायचं? म्हणजे सगळे आम्ही ब्लँक झालो. सगळे कॉलेजचे स्टुडंट होतो, सगळे मित्र होतो आणि बाळासाहेबांचे चाहते होतो. तर मग तिथे न थांबता आम्ही पुढे गेलो आणि बाळासाहेब होते त्यावेळेस तिथं झेड+ सिक्युरिटी होती. मग पुन्हा आलो तर आम्हाला तिथं अडवलं. मग त्याच लेनमध्ये आम्ही शिरलो आणि परत आम्हाला रिटर्न आलो तर आम्हाला अडवलं त्यांनी. म्हटले, "कुठं जायचंय?" तर म्हणलं, "आम्हाला बाळासाहेबांना भेटायचं." म्हणलं, "इथं मातोश्री आहे, इथनं आतमध्ये." म्हटलं, "आम्हाला माहिती नव्हतं." मग ते पोलिसही ते आता आम्ही त्यावेळेस छोटे-छोटे आणि पोलिसही 7-7 फूट ते त्यावेळेसचे.
तर ते मग त्यांनी त्यांचा जो दरारा, शेवटी मुंबई पोलीस ही आपली शानच आहे. मग त्यांनी ते थांबवलं. आम्हाला विचारलं. आतमध्ये त्यांनी विचारलं, आमचं नाव वगैरे विचारलं, आतमध्ये विचारलं. आतमधनं सांगितलं की अपॉइंटमेंट आहे, परंतु बाळासाहेबांची थोडीशी तब्येत खराब झाली असल्यामुळे त्यांना डॉक्टरांकडे ते जाणार आहेत. त्यामुळे आजच्या अपॉइंटमेंट सगळ्या कॅन्सल केल्या. त्यामुळे तो तो एक प्रसंग आम्हाला बाळासाहेबांना भेटायचा तो योग होता. परंतु तो आमच्या दुर्दैवाने तो मिस झाला. त्यानंतर योग नाही आला साहेबांना भेटायचा. अच्छा. म्हणजे सगळ्यांसारखंच तुमचं ते एक स्वप्न अ, अ, अपुरं राहिलं. अपुरं राहिलं असं अगदी, म्हणायला अगदी. हरकत नाही. पण मला हे जाणून घ्यायला आवडेल, की जेव्हा तुम्ही दसरा मेळाव्यावर भरपूर वेळेस गेला असताल. तिथून जेव्हा तुम्ही आलात आपल्या एरियामध्ये म्हणा किंवा आपल्या प्रभागामध्ये म्हणा किंवा आपल्या आजूबाजूच्या सर्कलमध्ये आलात. तर तिथं तुम्ही ती विचारांची पेरणी कशी केली? म्हणजे ती संघटना बळकट करण्यासाठी तुम्ही काही प्रयत्न केले का? म्हणजे शिवसेना नक्कीच, ही संघटना बळकट करण्यासाठी तुम्ही काही प्रयत्न केले का? नक्कीच. साहेबांचे विचार हे जाज्वल्य होते. म्हणजे त्याला मुळात आम्ही तेवढे कॅपेबल नाहीये. परंतु आमच्या परीने त्यांच्या विचारांना किंवा त्यांच्या आदेशाला जेवढा न्याय देता येईल, तेवढा आम्ही नक्कीच द्यायचा प्रयत्न केला आणि करत आहोत. नवीन त्या अनुषंगाने सामाजिक कार्य म्हणा, लोक आत्ता आमच्या शाखेचं असं वैशिष्ट्य आहे, म्हणजे लोकांनी दिलेली आपल्याला ही पदवी आहे. म्हणजे मी माझ्या ग्रॅज्युएशनपेक्षा त्या पदवीला मला खूप मान आहे, की माझी ओळख ही काम हीच ओळख आहे. म्हणजे हा काम करणारा कार्यकर्ता. नेता-बिता तसलं काही नाही, काम करणारा कार्यकर्ता. हे जे आम्हाला लाभलंय ना, हेच आमच्यासाठी खूप मोठं भांडवल आहे. म्हणजे लवकर कोणाला भेटत नाही ही. हं. ही आम्हाला आज गेले राजकारण डोळ्यासमोर न ठेवता, आमच्या अविरत ऑफिसला काम चालतं. कसलं का असेना. म्हणजे हॉस्पिटल्सची बिलं म्हणा, मुलांची शाळेचे ॲडमिशन्स म्हणा, त्यांचा फीचा विषय म्हणा, शासकीय डॉक्युमेंट्स म्हणा, आपल्याकडं नाममात्र शुल्कामध्ये म्हणजे जी शासकीय फी आहे, त्याचमध्ये आपण करून देतो. त्या उपर एकही रुपया घेत नाही. दुसरं आधार कार्डचा कॅम्प आज गेले 3 वर्ष झालं, दर मंगळवारी आम्ही अविरत चालू ठेवला आहे. म्हणजे एकही दिवस सुट्टी न घेता, क्वचित त्यांची सिस्टम डाऊन असेल, तर त्यावेळेस काही करता येत नाही कोणाला. परंतु त्यांची कोणतीही सुट्टी न घेता आजपर्यंत तो 3 वर्ष झालं कॅम्प मोफत लोकांसाठी चालू ठेवलेला आहे. म्हणजे की इलेक्शन लागलंय म्हणून तो कॅम्प नाही, नाहीये. नाही, नाही. इलेक्शन हा हा आमचा मुळात विषयच नाही. हं, आमची सत्ता ही रस्त्यावरती. हं. जे राजसाहेबांनी सांगितलंय, उद्धव साहेबांनी सांगितलंय, बाळासाहेबांनी त्यावेळेस सांगितलं होतं. आम्हाला तुमच्या महानगरपालिका, विधानसभा याशी काही घेणं-देणं नाहीये. आमची सत्ता ही रस्त्यावरती, आमचा राजा, आमचा मतदार, आमची लोकं. आणि हे आम्हाला प्राधान्य आहे. आणि मला भाऊ एक अजून एक वाटतं, की एक मी कुणावरती टीका करत नाही किंवा मी तेवढा मोठा नाहीये. पण आम्ही जे काही वातावरण बघतो, टीव्हीमध्ये बघतो, इकडं बघतो किंवा की लोकं आपल्या प्रभागामध्ये, आपल्या एरियामध्ये पैसे वाटतात, हं. साड्या वाटतात, बऱ्याचशा गोष्टी वाटतात. पण मला तुमचं ह्यासाठी कौतुक वाटतं, की तुम्ही ज्ञानेश्वरी वाटल्यात. तुम्ही अगदी. छत्रपती शिवाजी महाराजांचे, छत्रपती संभाजी महाराजांची पुस्तकं वाटलीत. यामागचा विचार काय होता? पैसे अथवा साड्या अथवा अजून बऱ्याचशा गोष्टी आहेत. ह्या कोण वाटतं? जो कामच करत नाही. आम्ही मुळातच काम करत आलोय आणि बुक्स च्या मागचा हेतू असा आहे, की आत्ताची आपली जी पिढी आहे, ही मोबाईलमुळं जी भरकटत चालली आहे, तसं न होता वाचन मी शाळेतला लास्ट बेंचर. हं. मला बरेच वेळा वर्गातनं असे खोड्या केल्यामुळं बाहेर काढलेलं आहे आणि हे खरंच आहे. परंतु आमचे म्हणजे त्याच्यामागे एक म्हणजे वाचन हा माझा कधी पिंड नव्हता. ना माझं कधी मी असा व्याख्याता होतो. हं. नाहीच आहे. परंतु एक मला शिक्षा झाली होती. वर्गाबाहेर थांबलो होतो अंगठे धरून. आमचे लायब्ररीचे सर आले शाळेतले. म्हणले, "काय झालं रे मोरे?" तर म्हटलं, "सर मला शिक्षा केली." "चल" म्हणले. चल म्हटले, मग आम्ही ते मला लायब्ररीत घेऊन गेले. तोपर्यंत पुस्तक आणि माझा काही संबंध नव्हता. ते जे सिलॅबसचं असतं आपलं तेवढंच, ते कसं तरी रटायचं आणि वरच्या वर्गात जायचं. हं. सरांनी मला लायब्ररीत नेलं आणि त्यांनी मला राजा शिवछत्रपती पुरंदरेंचं पुस्तक 1200 पानांचं हातात दिलं. अच्छा. मुळात ते बघून मला प्रश्न पडला, की ह्याचं काय? ठीक आहे, छत्रपती आवडतात, कव्हर पेज छान आहे. ठीक आहे, इथपर्यंत ठीक आहे.
ते म्हणले हे वाच. म्हणलं वाच? म्हटलं सर माझं आयुष्य जाईल हो. नाही म्हटले तू वाच, तुला जसं होईल तसं वाच. आणि त्यांनी माझ्याकडनं ₹1 न घेता ते मला म्हणजे जे शुल्क असतं लायब्ररीचं ते न घेता ते वाचायला दिलं. 5-6 पानं आपली ओढत नेली बळबळ वाचली थोडक्यात. पण मग त्याच्यानंतर छत्रपतींची जी आवड होती, मग ती आवड निर्माण झाली. मग छत्रपतींनी राज्यासाठी किंवा आपल्या स्वराज्यासाठी जे काही केलं, तर त्या पुस्तकातनं ते उलगडलं. त्याच्यानंतर जी वाचनाची आवड निर्माण झाली, ती आजतागायत आहे. जसे मला माझ्या लायब्ररीचे सर भेटले, तसं मला असं वाटतं, की आजच्या मुलांना आत्ता मुलं मोबाईलमुळं पूर्णपणे इंटरनेटमुळं भरकटत चालली. ह्यात त्यांचा दोष आहे असं मी म्हणणार नाही. हा आपल्या काळाचा दोष आहे. परंतु वाचन कुठेतरी पाहिजे. पुस्तक हा कोणाचाही किंवा पुस्तक हा सर्वात जवळचा मित्र व्यक्तीचा. तो कधी रुसत नाही, तो कधी चिडत नाही, तो कधी भांडत नाही. तो कायम ज्ञान देऊन जातो. बरोबर. तर वाचन असावं. त्यामुळं प्रत्येकाला त्याच्या कलेप्रमाणे, आवडीप्रमाणे मी त्याला पुस्तक देत असतो आणि विनंती करत असतो, की तू वाचत जा. आणि मला त्याचा रिव्ह्यू दे, की त्यांनी कळतं, की बाबा त्यांनी वाचलंय का? अच्छा. म्हणजे तुम्ही ते त्याचे क्रॉस चेक पण करता पुस्तक अगदी, दिलेलं. अगदी. करणं गरजेचं आहे. कारण की मुलं काय सुरुवातीला मी द्यायचो आणि मी पण विसरून जायचो. अच्छा. पण ती मुलं घेऊन ठेवून द्यायची. मग ते पळून नाही जात तुम्हाला बघून तसं? नाही, अजून तरी नाही गेली. मला याला धरून अजून एक प्रश्न वाटतो किंवा मला तो एक वैयक्तिक पैलू आवडला जेव्हा मी तुमच्यासोबत गप्पा मारत होतो तेव्हा, की लोकं काय करतात आपल्या प्रभागातील, आपल्या वार्डातील किंवा पॉलिटिकल भाषेमध्ये जर म्हणायचं झालं तर आपल्या मतदारसंघातील लोकांना वाईट नाही येते देवधर्माला पाठवणं. हं. पंढरपूरला पाठवतात, चारधाम यात्रेला पाठवतात, अष्टविनायकाला पाठवतात. तुम्ही सरळ तुमच्या प्रभागातील लोकांना किल्ल्यांवरती पाठवता का? मंदिरामध्ये आपण काय बघतो? का जातो? देवाला भेटायला. छत्रपती आपले देवच आहेत ना. ते तर चालते बोलते देव होते आपले. म्हणजे त्यांना बघितले त्या काळात लोकांनी. ते अवतार पुरुष होऊन गेले. एकदम प्रामाणिक इच्छा होती, की आपल्या मुलांनी म्हणजे त्यांना मुलांबरोबर त्यांच्या आयांनाही म्हटलं जा. मुलांना ती गोडी लावा. आत्ता मुलं कुठं जातायत हे तुम्हालाही चांगलं माहिती आहे आणि मलाही चांगलं माहिती आहे. ह्यावेळेस आम्ही काय केलं, की दरवेळेस सारखी स्पीकर लावणं, पुष्पगुच्छ हे ते आला त्याचं स्वागत करणं, इट्स ओके. परंतु स शिवजयंती ही साध्या पद्धतीने साजरी करून रायगड सहल काढली आम्ही आणि तिथं आवर्जून मुलं आणि त्यांच्या आया. ते का? जर जिजाऊ घडली तर शिवबा घडेल. त्यांना आवर्जून म्हटलं, की तुम्ही सहभाग घ्या आणि विशेष म्हणजे आपला पूर्व भाग असला तरीही लोकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. रायगडावरती सहल झाली. त्यांना रायगड कळला. एक माऊली तर माझ्याकडे अशी आली आणि म्हटली, की मी 18 वर्षानंतर बाहेर पडले कुठल्यातरी ट्रिपला. मला खूप आनंद झाला त्या गोष्टीचा. आणि ती म्हटली गेले तर रायगडावरती गेले. त्यांचा जो उत्साह होता ना आणि मुलांना अहो राजधानी आहे आपली ती. मराठ्यांची, महाराष्ट्राची राजधानी आहे ती. बरोबर. आणि ती नाही बघितली मग बघितलं काय? बाकी सगळ्यात आपण बघतोच की. एक वेगळी शिवजयंती साजरी करायची या उद्देशाने आणि तेवढ्यावरही न थांबता त्यांना आम्ही तिथे आमच्याच गुरुवर्यांनी आम्हाला ती एक चांगली आयडिया दिली, की बाबा तिथली माती प्रत्येकाच्या हातात घ्या आणि त्यांना एक शपथ घ्या म्हणावं किंवा एक प्रण घ्या, की बाबा मी आज छत्रपतींच्या रायगडावरती मराठ्यांच्या राजधानीवरती आहे, की बाबा मी एका वर्षामध्ये हे करेल, ते करेल किंवा मी माझ्या आयुष्यामध्ये हे करेल. हा प्रण घ्या. तो प्रण घ्यायला लावला. आता प्रत्येकाने तो घेतला. त्यांनी त्याप्रमाणे चालावं, परंतु ती अतिशय सुंदर कल्पना होती आणि अतिशय सुंदर ती ट्रिप झाली. त्यांनी मुलांना कळलं, की नक्की रायगड काय आहे? बरोबर. नक्की शिवछत्रपती काय आहेत? अहो, आपल्याला एक घर करायला पूर्ण उभं आयुष्य जातं. त्यांनी 360 घरं केली. बरोबर. ना एकाही घराला त्यांनी त्यांचं नाव दिलं नाही. एकाही किल्ल्याला कुठलं नाव दिलं नाही त्यांनी. मग ह्याला काय म्हणावं आपण? म्हणजे एक मला खूप छान उपक्रम वाटला. अतिशय खरंच सुंदर. सगळ्यांनीच ते केलं तर सगळ्यांनाच त्या गोष्टीची माहिती होईल. अगदी. छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी अगदी. महाराज घराघरात हे पोहोचलेलेच आहेत. डीजे वगैरे न करता, बरं. स्पीकर वगैरे न लावता कुणालाही त्रास नव्हता. हे केलं
भले तुम्ही कोणाला सांगू नका, आपापल्या भागात आपण करा, जशा त्याच्या क्षमतेप्रमाणे, परंतु करा. तर की मला असा प्रश्न विचारावा वाटतो, की जेव्हा मी बघतो वेगवेगळ्या पक्षांच्या लोकांसोबत भेटतो, मित्र असतात. आम्ही बरेचसे मित्र आहेत, की वेगवेगळ्या पक्षाचे, वेगवेगळ्या विचारसरणीचे आहेत. पण ते शिवसेनेकडे बघताना असं बघतात, की ते काय फक्त आंदोलनच करतात. आंदोलन करणाराच पक्ष आहे तो. तर म्हणजे अशा लोकांसाठी तुमचं काय उत्तर असेल? मुळात आमचा जन्मच आंदोलनासाठी झालाय किंवा आंदोलनातनं झालाय. साहेबांनी त्यावेळेस जे भूमिपुत्र, आपल्या भूमिपुत्रांवरती जो अन्याय होत होता, त्याच्या विरोधातच आपल्या संघटनेची स्थापना केली होती. आपल्या पक्षाची स्थापना केली होती. तर नवीन आम्हाला काही नाहीये. म्हणजे आम्हाला कधी सत्तेची लालसा नव्हती ना नाही. कधीच नाही. आम्ही सत्तेत होतो, तरी आम्ही असेच होतो. अन्यायाला वाचा फोडणारे आणि सत्तेत नाही, तरी आम्ही अन्यायाला वाचा फोडणारेच आहोत आणि हे आम्ही वेळोवेळी दाखवून दिलेलं आहे. आमच्या भागात पाणी टाका येऊन द्या बरं. हं. मग बघा आमचं रौद्ररूप. मला एक असं एक प्रकरण आठवतंय तुम्ही काहीतरी हंडा फेको काहीतरी हां. आंदोलन असं काहीतरी नाही, केलं. हंडा मोर्चा आंदोलन केलं होतं. अच्छा, अच्छा. परंतु ज्यांना आम्हाला निवेदन द्यायचं होतं, हां. त्या अधिकाऱ्यांनी थोडासा चाठाळपणा केला. अच्छा. तर मग शेवटी मूळ शिवसैनिक आहे आम्ही. आम्हाला ते एखाद्याला म्हणजे ते विनवणी करणं हे ते एका सर्टन लिमिटपर्यंत ठीक आहे. नाहीच ऐकलं, तर मग मूळ आम्ही आमच्या स्वरूपात येतो, रूपात येतो आणि आमचं रूप नाही परवडत. म्हणजे तुम्ही नाही डायरेक्ट हंडे परवडत. फेकले. नाही मग आता शिवसैनिकांचा उद्रेक कोण थांबवणार? अच्छा. आम्ही तुम्हाला निवेदन देण्यासाठी आलो होतो. तुम्ही ते निवेदन घ्यायचं होतं. आमची एवढीच मागणी होती. पण त्या हंड्या फेकल्याने झालं असं, की त्याच दिवशी जे दुपारनंतर कधी पाणी येत नव्हतं, ते चालू झालं आणि ते आजतागायत चालू आहे. तो त्याचा आंदोलन सक्सेसफुल आम्हाला त्याचा परिणाम महत्त्वाचा आहे. म्हणजे कोणाविरोधात केला आम्हाला आमची त्यांची वैयक्तिक काही नव्हतं. प्रभागातल्या मुलं जर लोकांना पाण्याचा प्रश्न असेल आणि तुम्हाला त्या खुर्चीवर बसवलं तुम्हाला राईट्स दिलेत, तुम्ही जर सोडवत नसताल, तर मग काय उपयोग आहे तुमचा? प्रभाग क्रमांक 24 साठीच राजेश मोरे का? असं नाही म्हणता येणार, की राजेश मोरेच का? हं. तिथं सर्वसामान्य कार्यकर्ता कोणीही चालेल. हं. सध्या काय झालंय, तिथे जे प्रस्थापित आहेत, आपण म्हणतो ना, की पोट भरल्याच्या नंतर तुम्ही सोनं जरी दिलं खायला तरी माणूस खात नाही. हं. आता यांची पोटं भरलेली आहेत. ह्यांना जनतेशी काही घेणं-देणं नाही राहिलेलं. जनतेने जायचं कुणाकडं? हे आज 20-20 वर्ष झालं सत्तेमध्ये आहेत. 20-20 वर्ष त्या पालिकेमध्ये आहेत. नक्की करतायत काय? हं. प्रभाग क्रमांक 24 प्रभाग क्रमांक 24 अथवा कुठला प्रभाग हा आजपर्यंत आम्ही कधी बघितला नाही. येणाऱ्या माणसाची समस्या ही आपण सोडवणं हा आमचा मूळ उद्देश. हं. मग तो आमच्या उलट या आता आमच्या भागामध्ये माझ्या तरी जन्मापासनं मी कधी पाणी साचलेलं बघितलं नाही. हं. ते आता पाणी साचायला लागलंय. का? तर या सिमेंटच्या रस्त्यांमुळं. त्याला वॉटर व्यवस्थित त्यांनी केलेलं नाहीये. ड्रेनेज सिस्टम नीट नाहीये. पाणी साचतंय आणि नुसतं पाणी साचत नाही तर ते गुडघ्याभर पाणी साचतंय. मग लोकांनी जायचं कुठं? पाणी आता काय होतंय पर्पजली काय होतंय, मी कोणावरती दोष देत नाहीये किंवा कोणावरती क्लेम करत नाहीये. पर्पजली काय होतंय, पाणी वळवलं जातंय. अच्छा. बाबा मला सर्टन भागामध्ये मतदान पाहिजेल का? तर तिकडं पाणी वळवतायत. पण ते पाणी वळवताना तुम्ही बाकीच्यांचं नुकसान करताय ना. हं. त्याचा विचार कोण करणार? इथंही लोकच राहतात ना. बरोबर. तिथं तुमची लोकं राहतात, मग इथेही लोकच राहतात ना. असं न करता लोकप्रतिनिधींनी त्रयस्थ असावं. प्रत्येकासाठी अवेलेबल असावं, प्रत्येकाच्या दृष्टीने विचार केला पाहिजे आणि तुम्ही शासनाचंच देताय हो. लोकं कर भरतायत. ही जी कर प्रणाली आहे, आता कराची स्थिती काय आहे हे आपल्याला माहिती आहे. लोकं भरतायत ना. तुम्हाला त्यांच्याच पैशातनं त्यांना सुविधा द्यायच्यात. वेगळं काय करायचंय? यासाठी एक लोकप्रतिनिधी म्हणून चेहरा पाहिजे, तो आपण आहोत. हं. या पलीकडे काही नाही. मग मला असा एक प्रश्न विचारायचा की तुमच्यात असं वेगळेपण काय? म्हणजे तुम्हाला का निवडून आम्ही द्यायचं? रस्त्यावरच आहोत ना. अच्छा. आम्ही एसीमध्ये बसणारे कार्यकर्ते नाही. हं. आमच्या ऑफिसला दारही नाही. अच्छा. एसीही नाही. हं. आम्ही कायम रस्त्यावरती असतो. त्यामुळं लोकं त्यांची अडचण घेऊन येतात. त्यासाठी आमचा क्विक रिस्पॉन्स असतो. तुम्हाला काय अशा प्रखरतेने समस्या कुठल्या जाणवतात? भरपूर समस्या आहेत.
वाहतूक कोंडी जी कधी नव्हे ते आमच्याकडं प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे ती या ढिसाळ कारभारामुळं. म्हणजे यांनी नको तिथं आता काय झालंय मनमानी कारभार चाललाय. वाहतूक कोंडी हा एक प्रमुख समस्या आहे. स्वच्छता ही एक प्रमुख समस्या आहे. पाणी कपात. पाणी हे वेळेवर आलं पाहिजे, ते वेळेवर येत नाही. ज्या फ्लोने आलं पाहिजे, त्या फ्लोने येत नाही. अशा बऱ्याचशा समस्या आहेत, बऱ्याचशा. आता सर्वसामान्याला ड्रेनेज जर त्याचं तुंबलं, तर तो पहिला लोकप्रतिनिधींकडे जायचा. आता लोकप्रतिनिधीच अवेलेबल नसल्यामुळे जाणार कोणाकडे? तो येतो आमच्यासारखे कार्यकर्त्याकडे. तो महानगरपालिकेत जाऊ शकत नाही. का? तर आता साधं काम असेल तर डायरेक्ट आयुक्तांना भेटावं लागतं आणि आयुक्त भेटत नाहीत. हेच प्रभागामध्ये किंवा तुमच्या वॉर्ड वॉर्ड ह्याच्यामध्ये कोण अवेलेबल नसतं. आत्ता जाऊन तुम्ही पाहू शकता ते लोकांना आलेला तो अनुभव आहे. लोक आमच्याकडे येतात, मग आम्ही ती कामं करतो आणि अविरत चालू आहे ही सेवा. हां, म्हणजे मी जसं पाहतोय तसं की तुम्ही 10-15 वर्षपणे निस्वार्थ सेवा करताय. पण म्हणजे आता तुमच्याकडे अशा गोष्टींवरती काही उपाययोजना तुम्ही काय विचार केलेला आहे? 100% आम्ही त्याची ब्लूप्रिंट आमच्याकडे तयार आहे. नक्कीच आमच्याकडं ज्या स्लम पट्टा आहे त्यांच्यासाठी, जी बैठी घरं आहेत त्यांच्यासाठी, सोसायट्या. आत्ता मी घराघरामध्ये फिरतोय. आत्ता आम्ही रस्त्यावरच भेटायचो. आता लोकं आवर्जून चहाला बोलावतायत, की ते बाकीचे जनप्रतिनिधी येतात, "तू घरी का नाही येत?" मला म्हणतात. मग मी बाबा नाही गेलंच पाहिजे म्हणून आम्ही घरी जातोय. तर घरी गेल्याच्या नंतर त्यांच्या खऱ्या समस्या आहेत, त्या घरच्या समस्या नाही सांगत ते किंवा सोसायटीच्या नाही सांगत. तर आता घरी आल्यामुळे ते आवर्जून सांगायला लागलेत, की इथं ड्रेनेजचा प्रॉब्लेम होता. भाऊ तो आहे तसाच आहे सुरुवातीपासनं. सोसायटीच्या मागे खूप जंगल झालंय. ही झाडं तोडत नाहीयेत. कॉर्पोरेशनची जागा आहे. त्याच्यामुळं बाकीचे जे काही आपण म्हणतो ते सर्प वगैरे ते आतमध्ये येतात. लहान मुलांना त्याने अडचण होते. अशा बऱ्याचशा सोसायटीमध्ये प्रॉब्लेम आहेत. बैठी घरांमध्ये प्रॉब्लेम आहेत. जे तुंबणारं पाणी डायरेक्ट घरात येतं. स्लम पट्ट्यामध्ये नदी-नाले आहेत, त्यांची क्लिनिंग होत नाही. त्या क्लिनिंगच्या नावाखाली आपले लोकप्रतिनिधी जे उद्योग करतात, पैसे खातात. तो एक विषय आहे. तर ते झालं पाहिजेल ना. ते करणार कोण? पण मग ते पण तुमच्यावरती टीका करतच असतील ना? मग त्याच्याकडे तुम्ही कसं सत्ता बघता? कोणाकडे आहे? सत्ता त्यांच्याकडे आहेत. अधिकारी त्यांचं ऐकतात. हे त्यांनी केलं पाहिजेल ना. ठीक आहे ना, आमच्याकडे सत्ता नाहीये, परंतु आम्ही करतोय. आमची जेवढी ताकद आहे, जेवढी क्षमता आहे, त्या क्षमतेने आम्ही चाललेलो आहे. तुम्हाला लोकांनी निवडून दिलं ॲज अ लोकप्रतिनिधी, तर तुमचं ते कर्तव्य आहे, की ही वेळ नाही आली पाहिजे. आपला भाग हा स्वच्छ झाला पाहिजे. बरोबर. आम्ही असं म्हणत नाही, की तुम्ही पूर्ण पुणे शहर करा. ज्यांनी त्याने आपला भाग जरी स्वच्छ केला, मी उगाच उठून दिल्लीच्या गप्पा माराव्यात, या चुकीचं आहे ना. मी गल्लीतला कार्यकर्ता आहे. तर मी गल्लीतच बोललो पाहिजे. जो माझा सर्टन भाग आहे, त्या भागावर तर मी बोललो पाहिजे आणि तो भाग कसा स्वच्छ राहील, चांगला राहील, इथं माझं प्राधान्य असेल, तर इथं लक्ष दिलं पाहिजे आपल्या लोकप्रतिनिधींनी. अशा बऱ्याच समस्या आहेत. तुम्ही जसं आता काल परवा मी तुमचं एक सोशल मीडियावरती एक आंदोलन पण पाहिलं, की तुम्ही सीसीटीव्ही बंद पडलेले आहेत त्याच्यासाठी पण काहीतरी आंदोलन केलं होतं. बरोबर आहे. हां. आत्ताच दिल्लीमध्ये बॉम्बस्फोट झाले. त्या धर्तीवरती आम्ही म्हटलं, की आम्ही शिवसैनिक जमलो. म्हटलं बघू बाबा पुणे स्टेशनची काय? कारण की गोंडव्यामध्ये मध्ये अतिरेकी सापडले होते. पुण्याची परिस्थिती काय आहे? तर आम्ही गेलो पुणे स्टेशनला. तर साहेब दुर्दैवी गोष्ट आहे ही. आपल्या आया-बहिणी राहतात. प्रत्येकजण इथे राहतो आपला पुणेकर. त्याची सुरक्षा अगदी राम भरोसे आहे. अच्छा. त्यावेळेस होती. ना तिथं सीसीटीव्ही कॅमेरे नीट होते. सीसीटीव्ही कॅमेरे सँक्शन होऊन 3 वर्ष झाले. त्याचा निधी सँक्शन होऊन. ते कॅमेरे बसले नव्हते. इन आणि आउट ला जे तुमचे गार्ड लागतात, गाड लागतं. ज्या पद्धतीने त्यांची मुस्तैदी लागते, ते अक्षरशः फोनवरती खेळत होते. ती मशीन असते ना बॅगा चेक करायची, हां. तिचं कोणाकडे लक्ष नव्हतं. अहो, अतिरेकी काय आपली वाट बघणार आहेत? त्यांना बरोबर. सांगून येणार आहेत, तुम्हाला आम्हाला का कुणाला अजून? ते डायरेक्ट येणार. मग ती वाट बघायची का आपण? मग आम्ही जाऊन बघितलं. ती परिस्थितीचे जे व्हिडिओ काढले, रेल्वे प्रशासन, DRM यांना जाऊन भेटलो. यांना पत्र दिलं, पत्र दाखवलं. त्यांनी ती वेळ सुरुवातीला दिली नव्हती. नंतर त्यांना घेतली वेळ. त्यांना सत्य परिस्थिती दाखवली, की काय परिस्थिती आहे पुणे शहराची आणि आम्ही तुमच्या भरोश्यावर आहोत.
तर ही परिस्थिती म्हणजे एखादा अतिरेकी घुसला आणि त्यांनी बॉम्बस्फोट केल्यावर आपण जागं व्हायचं का? लोकं गेल्यावरती आपण जागं व्हायचं का? तर तसं न करता आम्ही त्यांना परिस्थिती दाखवली. त्यांनी सुरुवातीला वेळ दिला नाही. मग आम्ही तिथं आंदोलन केलं. आंदोलनानंतर त्यांनी वेळ दिला. त्यांनी आम्हाला ग्वाही दिली, की परत ही वेळ येणार नाही. तुम्ही सांगितल्याप्रमाणे किंवा त्यांच्या ते काय त्यांचं प्लॅनिंग असल्याप्रमाणे ते तिथं इम्प्लिमेंट करतील. की ठीक आहे, तुम्ही असे आंदोलन करता, प्रश्न त्यांच्या अधिकाऱ्यांसमोर मांडता. त्याचा फॉलोअप कसा ठेवता? म्हणजे ते पूर्ण होईपर्यंत असतं का म्हणजे कशा पद्धतीने ठेवता तुम्ही? याचं चांगलं उत्तर रेल्वेचे जे DRM आहेत, हं. ते देऊ शकतील. अच्छा. आज गेले 6 महिने आम्ही त्यांचा फॉलोअप घेतोय. CCTV कॅमेरे बसवण्यासाठी 3 वर्ष झालं निधी अवेलेबल झाला तो आता त्यांच्या विरहित असतील. ज्यांच्याकडे चार्ज आहे त्यांनी तो केला नाही. परंतु आज पुणे स्टेशनची अवस्था अतिशय सुंदर आहे. अच्छा. पूर्णपणे ते CCTV कॅमेऱ्यांनी कव्हर्ड आहे. हं. तिथं कोणत्याही कोण्यामध्ये चुकीच्या पद्धतीने काही होत नाही. ना चुकीचा प्रकार तिथं ते घडवून देतात आणि आपली CRPF आहे, ते जे जवान आहेत, परत आपले स्थानिक पोलीस चौकी आहे, हे अतिशय मुस्तैदीने तिथं काम करतात. हं. हे फक्त शिवसेनेनी घडवून आणलेली गोष्ट आहे. म्हणजे तुम्ही म्हणजे फक्त आमच्या आंदोलन करून आंदोलनाने. थांबत नाहीत. नाही, नाही फॉलोअप घेणं गरजेचं आहे. हां. आंदोलन अशी खूप जण करतात हो. हां. फॉलोअप घेऊन त्याचा रिझल्ट येणं गरजेचं आहे ना. हां. आम्ही दाखवण्यासाठी आंदोलन करत नाही. अच्छा. त्याचा रिझल्ट आला तर आम्हाला त्याचा अभिमान असतो. नाही तर परत आम्ही तिकडे भडकतही नाही. आपल्या प्रभागामध्ये म्हणा किंवा आपल्या एरियामध्ये बऱ्याच प्रकारची लोकं राहतात. मग कधी पर्यावरणाचे प्रॉब्लेम्स असतील, ड्रेनेजचे म्हणा, रस्त्याचे म्हणा. पण मग तुम्हाला समजा लोकांना निवडून द्यायचं असेल, तर तुम्ही हे समतोल कसा साधणार मग? आता वैयक्तिक कोणीच समतोल साधू शकत नाही. प्रशासनाचा ढाचा आहे. प्रत्येक गोष्टीला निधी आहे. हं. प्रत्येक गोष्टीला तिथं पर्याय आहे. हं. आहे ना, प्रत्येक गोष्टीला पर्याय आहे. हा महानगरपालिकेचं जवळ-जवळ 8,000 कोटीचं पुणे महानगरपालिकेचं बजेट आहे. हं. प्रत्येक प्रभागाला एक निधी उपलब्ध आहे सर्टन. अवेलेबल होतो ना. हं. त्याचा फॉलोअप घेणं गरजेचं आहे. स्लम पट्ट्या आमच्याकडे 2 स्लम पट्टे आहेत. स्लम पट्ट्यासाठी काही निधी आहे. त्यासाठी तुम्ही तरतूद आहे त्याची. हं. तुम्ही तो खर्च केला पाहिजे. आजपर्यंत मला नाही वाटत कुठल्या जनप्रतिनिधींनी स्लम पट्ट्याकडे लक्ष दिलंय. अच्छा. देणं गरजेचं आहे. अहो ती लोकं बिचारी त्यांना रोज जीवन मरणाचा प्रश्न आहे. बरं आपण त्यांना त्यांचं घर चालू शकत नाही. त्यांना एक आपला सर्टन चांगला एरिया तर देऊ शकतो. बरोबर. त्यांना त्यांचा परिसर तर चांगला करू शकतो आपण. त्या पद्धतीने तर करू शकतो. आमच्याकडे आम्ही शिवसेनेनी शिवसेनेनी पुणे शहरासाठी एक छानपैकी ब्लूप्रिंट तयार केलेली आहे. जर आम्हाला प्रामाणिकपणे सत्ता दिली, तर आम्ही त्याची इम्प्लिमेंट खूप ॲग्रेसिव्हरित्या करू आणि याचे रिझल्ट तुम्हाला नक्कीच पुढे दिसतील. आम्ही पण जेव्हा बघतो, की सरकारी योजना खूप असतात. आधार कार्ड आणि पॅन कार्ड पुरतं शासकीय योजना नाहीयेत, असं मला वाटतं. बरोबर ना? नक्कीच. भरपूर साऱ्या आहेत. मग त्यासाठी तुम्ही काय उपाययोजना केल्यात? एकदा काय झालं होतं, KM हॉस्पिटलमध्ये एक पेशंट आजारी होते. पेशंट होता आणि त्यांचे नातेवाईक आले. तर त्यांना परिस्थिती एकदम त्यांची बेताची होती आणि त्यांनी पहिले काहीतरी पैसे भरले होते आणि त्यांना भलं मोठं बिल आलं होतं. हं. तर ते बिल आल्याच्या नंतर त्याला पर्याय काय? त्यांच्याकडे तर काहीच नव्हतं पैसे भरण्यासाठी. तर आपली महानगरपालिका, आपलं तुमचं राज्य सरकार बऱ्याचशा ठिकाणावरून निधी आहे ना. आपण तिथपर्यंत पोहोचत नाही. तो निधी अवेलेबल होण्यासाठी तुमच्याकडे त्याप्रमाणे कागदपत्र पाहिजे. कागदपत्र त्यांचे नव्हते. मग आम्ही आपण म्हणतो ना युद्ध पातळीवरती त्यांचे 2 दिवसामध्ये कागदपत्र तयार केले. तोपर्यंत आम्ही ह्याच्या केममध्ये एक ॲफिडेव्हिट दिलं, की 2 दिवसामध्ये आम्ही सगळं तुम्हाला जमा करू. हं. त्याप्रमाणे आम्ही आमचे सहकारी, मी, माझे सहकारी, आम्ही सगळ्यांनी युद्ध पातळीवरती ती सगळी कागदपत्र तयार केली. त्या दिवशी कागदपत्रांचं महत्त्व कळालं. अच्छा. नाही तर माझ्यापासनं रेशन कार्ड हे फक्त रेशन घेण्यापुरतंच असतं. अच्छा. ह्याची मला अ, असं वाटायचं. हां. परंतु तसं नाहीये. त्याचे विविध उपयोग आहेत. ते लोकांपर्यंत पोहोचत नाही. बरोबर. शासनाचं एक लिमिट आहे. हं. पोहोचवतात, परंतु ते पोहोचत नाही. बरोबर. मग तुमच्या आमच्यासारख्यांचं काम आहे किती किंवा लोकप्रतिनिधींचं काम आहे किती जनसामान्यांपर्यंत पोहोचवणं. हं. मग ते आम्ही चालू केलं, की बाबा आधार कार्डचं नक्की काय काम आहे? रेशन कार्डचं काय काम आहे? पॅन कार्डचं काय काम आहे? खूप ज्येष्ठ नागरिक आहे. हं.
लाडक्या बहिणीचं एन डी काढलंय आता. बऱ्याचशा गोष्टी आहेत. यासाठी कागदपत्र क्लिअर लागतात. करतो आपण ते. आणि ए टू झेड गोष्ट आपल्या ऑफिसला होती. मोफत. फक्त नाममात्र शुल्क कुठलं घेतो आपण? जी शासकीय फी ती पण मुद्दामून घेतो, कारण की ती फुकट दिली की त्याची किंमत राहत नाही. शासकीय फी भरून आपण त्यांना कागदपत्र अवेलेबल करून देतो वेळेत. तर तुम्ही तुमच्या प्रभागातल्या महिलांसाठी असं काय वेगळं केलंय, की अरे. ज्या महिला तुमच्या पाठीमागे उभ्या राहाव्यात? कारण तुम्ही बघताय लाडकी बहीण योजनेने काय फरक पडलाय, नक्कीच. तर त्यांचा मोठा वाटा आहे असं म्हणायला हरकत नाही. अगदी. तर तुम्ही असं काय केलंय त्यांच्यासाठी, की त्या प्रभागातल्या महिला तुमच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहाव्यात? लाडकी बहीण ही येऊन आत्ता वर्ष झालं असेल. वर्ष झालं. त्याच्या आधीपासून आम्ही महिलांसाठी कामं करतोय. म्हणजे आमच्या माता भगिनींसाठी काम करतोय. मला इथे एक विशेष सांगायला आवडेल, की अशा भगिनी आहेत, की म्हणजे महिला दिनानिमित्त आम्ही त्यांचा घरोघरी जाऊन सत्कार केला. अच्छा. सत्कार केला म्हणजे त्यांना एक शॉल, त्यानंतर एक छानसं सन्मानपत्र आणि फेटा बांधला. हम्म. तर आज मला भरून येतंय, की अशा महिला म्हणजे अशा माझ्या भगिनी किंवा माता, त्यांनी त्यांच्या डोळ्यात पाणी आलं, की बोले, "अरे, माझ्या मुलांनी पण असा कधी सत्कार केला नाही." हम्म. तर कुणी केला हा विशेष महत्त्वाचा नाहीये, परंतु त्यांना जी त्यांना जे भरून आलं ना, त्यांच्या डोळ्यात जे आनंदाश्रू आले, हेच आमच्यासाठी आमचा सन्मान होता. हम्म. म्हणजे आम्ही घरोघरी जाऊन 8 दिवस जवळपास 7 का 8 दिवस सकाळ आणि संध्याकाळ आम्ही रोज म्हणजे जवळ-जवळ 500-700 महिला काढल्या होत्या, की ज्यांनी प्रामाणिकपणे आपल्या भागातल्या म्हणजे असं त्यासाठी प्रभाग वगैरे तसलं काही नव्हतं. ज्या महिला जी कर्तृत्ववान आहे, कर्तृत्ववान महिलांचा सन्मान आम्ही केला. 1 वर्ष आम्ही घरी जाऊन केला फेटा बांधून. 1 वर्ष छत्रपतींचं जे आपलं घर आहे लाल महाल, तिथं आम्ही एक विशेष परमिशन काढून पक्षाच्या नाही, हम्म. प्रतिष्ठानच्या नावाने नंतर त्याला पक्षाचं नाव दिलं आम्ही. परंतु अतिशय सुंदर पद्धतीने तिथं आम्ही त्यांचा सन्मान केला. त्याच्या उपर आणि त्यांना तो लाल महालात बरेच आता हे दुर्दैव आहे, की आपल्या भागातले बरेचसे जण लाल महालपासून गेलेत, हम्म. पण आत गेले नाही. बरोबर. अहो, ते छत्रपतींचं घर आहे. तर तिथं त्यांना तिथं सन्मान होणं ही त्यांच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. अभिमानाची बाब. म्हणजे अभिमानाची बाब आहे. आमच्यासाठी पण, त्यांच्यासाठी पण. आणि त्यांनी ते त्यांच्या वक्तृत्वातनं बोलून दाखवलं. त्यानंतर आपली एक वटपौर्णिमा असते आपल्याकडे. तर वटपौर्णिमेतला ह्याचं श्रेय जाईल माझ्या मिसेसला. वटपौर्णिमेला आम्ही आवरतो वगैरे सगळं नाही का, एवढं छान तुमच्यासाठी आम्ही सजतो सवरतो. तर बोलले, "तुम्ही आमच्याकडे बघत देखील नाही." म्हणलं ठीक आहे. मग काय माहिती तिनेच तिच्याच मार्गदर्शनाने ती कल्पना आली. मग त्या दिवशी आम्ही काय केलं, की जिथं-जिथं वडाची झाडं आहेत, ज्या भगिनी पूजायला येतात, माता भगिनी पूजायला येतात, तिथं आम्ही एक इन्स्टंट कार्यक्रम ठेवला. सावित्रीच्या लेकी म्हणून. अच्छा. त्याला एक टॅगलाईन दिली, सावित्रीच्या लेकी. आणि जी भगिनी चांगला उखाणा घेईल, तिला आम्ही तिथं जागेवरच एक पैठणी भेट दिली. अच्छा. अतिशय सुंदर उखाणे घेतले आणि अतिशय छोटे गाणी, परंतु जो कार्यक्रम काहीतरी वेगळा, खूप चांगल्या पद्धतीने साजरा झाला तो कार्यक्रम. मग तसा एखादा उखाणा काही लक्षात आहे? ते आता त्या माहोलमध्ये जायला लागेल आपलं. घरचा कसा पाठिंबा होता जेव्हा तुम्हाला राजकारणात हे झालं, आणि विशेषतः वहिनींचा काय पाठिंबा होता? ठामपणे आमचे बंधू, मग आमच्या भगिनी, माझी मिसेस ठामपणे माझ्या मागे उभे राहिले. त्यामुळं आपण म्हणतो घर शांत असेल ना, तर माणूस बाहेर लढू शकतो. बरोबर. आणि देवाच्या कृपेने ते माझ्या मोठ्या बंधूंचा आम्हाला ठाम एकदम वडिलांसारखं त्यांचा आम्हाला हे बहीण आहे. मिसेस तर कायम बरोबर असती. कायम म्हणजे कायम. म्हणजे आपण म्हणतो ना, की अ, एका यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्री असते. तर नक्कीच मी तिला ते श्रेय देईल. मग त्यांनी जेव्हा तुम्ही एक पक्ष ठरवत होतात, की मला या पक्षात जायचंय, असं घरात काही 4-5 पक्ष विचारसरणीचे होते का एकाच? नाही, 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 नाही. नाही. तीही शिवसेनेच्याच विचारसरणीची आहे. अच्छा. उलट मी म्हटलं असतं दुसरीकडे उडायचं तर ती मला फटके दिली असते. अच्छा, अच्छा. ओरडली असती. आता काय असे आणि फरक पडणार आहे का? पहिलं जेव्हा तुम्ही शिवसेनेमध्ये होता, तेव्हा तुमच्याकडे शिवधनुष्य होतं आणि आता तुमच्या हातात मशाल आहे. शिवसेनेची सुरुवातच मशालाने झालती. अच्छा. हो. मशाल हा वेगळा विषय नाही आमच्यासाठी.
मशाल आमच्यासाठी जिव्हाळ्याचा विषय आहे. आणि ही 4 अक्षर आम्हाला महत्त्वाची आहेत. हं. शिवसेना ही 4 अक्षर आम्हाला महत्त्वाची आहेत. शिवसेना बाळासाहेबांची जी शिवसेना आहे, जी लोकांना अभिप्रेत आहे, ती आम्ही घेऊन पुढे चाललेलो आहोत आणि कायम शिवसेनेशी एकनिष्ठ राहू. अहो, या मधल्या फुटीमध्ये आमच्याकडे कोणी फुटलं नाही तर? तुम्हाला जावंसं वाटलं नाही? तुम्हाला ऑफर नाही आले? कधीच नाही. ऑफर नाही आलं तुम्हाला काही? काय नसेल मी तेवढा महत्त्वाचा. अच्छा. त्यामुळं ऑफर वगैरे काही आली नाही किंवा आम्ही त्या याचे नसेल, ऑफर वगैरे काही आली नाही आणि ऑफर येण्यापेक्षा आम्ही कुठं जायचा विचारही केला नाही. मे बी त्यांना असं वाटलं असेल, की हा हाडाचाच शिवसैनिक आहे. हं. त्यामुळे त्यांनी ऑफरही दिली नसेल. घाबरले पण असं असतील. काहीतरी असेल. हां, तो त्यांचा विषय. परंतु फुटणं, ऑफर असणं, नसणं हे आपल्याला अभिप्रेत नाहीये. आपल्याला एकनिष्ठ राहणं, पक्षाशी, बाळासाहेबांची एकनिष्ठता ही फार महत्त्वाची. आमच्या मतदारसंघाचंच नाव भवानी राष्ट्र- मतदारसंघ होतं. त्यामुळं भवानीच्या पलीकडं आम्ही कधी कसला विचार केला नाही. छत्रपती, भवानी माता आणि आपले हिंदू सरसंघचालक बाळासाहेब ठाकरे. तरुण पिढीला तुम्ही काय सांगू इच्छिता, की एकनिष्ठतेचं महत्त्व काय असतं? तुमच्या- प्रचंड. अच्छा. तुम्ही जर एकनिष्ठ असाल, हं. तर मुळात तुम्ही तुमच्या नजरेत पडत नाही. आणि तुमचं व्हिजन क्लिअर हवं. हं. एकदा तुमचं व्हिजन ठरलं, तर मग त्यामध्ये बदल करणं चुकीचं आहे. एकनिष्ठता का नसावी? सातत्य आणि एकनिष्ठता फार महत्त्वाची. कोणत्याही गोष्टीमुळं मला राजकीय वारसा नाहीये. माझ्या घरची परिस्थितीही बेताची आहे. परंतु आम्ही लढतोय ना. विरोधक पैशाने प्रचंड स्ट्राँग आहेत. हं. सत्ताधारी आहेत. तरी आम्ही लढतोय ना. पैसा राजकारणात ठीक आहे, एक सर्टन लिमिटपर्यंत महत्त्वाचं आहे. परंतु पैसा हे सर्वस्व नाही. हे लोकांना कळलंय. हे राजकारण्यांनाही कळलंय. जे आम्ही 3, 4, 5 वर्षापूर्वी करायचो, ते आत्ता इलेक्शनच्या तोंडावरती करायला लागलेले आहेत. आधार कार्ड कॅम्प घे, रेशन कार्ड कॅम्प घे, अ, अजून इतर गोष्टी, शासकीय योजना राबव. अहो, आम्ही हे करून बसलोय हं. आणि आज नाही, गेले 10 वर्ष झालं आम्ही करतोय ही गोष्ट. हे त्यांना कळलंय, की पैसा एक लिमिटपर्यंत, परंतु काम महत्त्वाचं आहे आणि याचा आम्हाला आनंद आहे, की ते हे काम करतायत. अच्छा. चांगली गोष्ट. म्हणजे तुम्ही त्यांना कामाला लावलं असं म्हणायला हरकत नाही. असंही म्हणा. म्हणजे 10 वर्ष त्यांना ठीक आहे त्यांनी कामं करावीत, परंतु त्यांना जनता कामाला लावेल. अच्छा. पण तुम्ही असं नाही लावलं कामाला त्यांना आता. जो तो आपल्या परीने काम करतो. आम्ही जनतेची कामं करतोय. हं. हे त्यांना आत्ता उमजलंय, की नुसते हात जोडून, गोड बोलून नाही. कामं करा. त्यांची कामं करा. हं. कामं केल्याने तुम्हाला मतं मिळतील. नुसतं गोड बोलून मतं मिळणार नाहीत. आता पुण्यामध्ये एक वेगळ्याच प्रकारचं गणपतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. प्रचंड लेव्हलला डीजे, प्रचंड लेव्हलला यावेळेस प्रयत्न झाला. तर तुम्ही असं काही प्रयत्न करू इच्छिता का? की पुणे शहराचा भाग आम्ही म्हणून? फार पूर्वीच केलाय. म्हणजे करत आलोय. अच्छा. बापट ज्यावेळेस खासदार होते, त्यावेळेस त्यांनी आवाहन केलं होतं, की आपण पुणे हे डीजे मुक्त करू. तर सगळ्यात पहिलं माझं मंडळ असेल, की आम्ही त्यांना प्रतिसाद दिलता. त्यांनी आवाहन केलं आणि त्याच दिवशी आम्ही बैठक घेतली पदाधिकाऱ्यांची आणि म्हटलं, की आपण जे पैसे शेवटच्या दिवशी खर्च करतो, हे ॲक्चुअली गणपती येताना वाजत-गाजत आला पाहिजे, ना की जातानी. मग आपण हे वेस्टेज पैसे घालवण्यापेक्षा काय करायचं? हं. तर आम्हाला सुचलं व सगळ्यांच्या चर्चेतनं तो विषय निघाला, की त्याच वेळेस एक बातमी आली होती, की पुंचमध्ये, काश्मीरमध्ये एक जवान शहीद झाले. त्यांचं नाव घेणं योग्य नाही. जवान शहीद झाले. मग आम्ही त्यांच्या कुटुंबियांना संपर्क केला आणि आमच्या शेवटच्या दिवशीची जी रक्कम आहे, ती पूर्णपणे त्यांच्या सुपूर्द आम्ही केली. हं. आणि त्यावेळेस बापट साहेबांच्या हस्ते सुपूर्द केली. त्यानंतर ती जी परंपरा चालत आली आहे, त्याच्या पुढच्या वर्षी आम्ही मुलींसाठी म्हणजे सुकन्या समृद्धी योजना याचं नाव तुम्ही ऐकून असाल. बरोबर. ही त्यावेळेस खूप चांगली होती आणि ती खरंच योजना चांगली आहे. ती ती लोकांपर्यंत गेली नव्हती. तर ही फक्त मुलींसाठी आहे. मग आम्ही सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये ते बिचारे मॅनेजर आम्हाला खूप मदत केली मॅनेजरांनी.
सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये अशा कित्येक मुली होत्या, महिला होत्या, की त्यांचेही अकाउंट नव्हते. मग त्यांच्या मुलींचे अकाउंट आम्ही काढले आणि त्यांना त्यांच्या आईला त्यांचं हे केलं, आपण म्हणतो ना वारसदार. वारसदार. अकाउंट काढले. तुम्हाला विश्वास बसणार नाही, आमचं 500चं टार्गेट होतं. 701 अकाउंट आम्ही सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत काढले आणि मंडळाच्या माध्यमातून त्याचे त्यांचे सुरुवातीचे पैसे भरले. मग मला अपेक्षित आहे की ते आजपर्यंत अकाउंट चालू असतील आणि त्यांना त्याचा लाभ फ्युचरमध्ये, त्या मुली बिचाऱ्या मोठ्या झाल्या की त्यांना त्याचा लाभ नक्कीच मिळेल. पण मला असं वाटत नाही की याच्यावरतीच हे प्रश्न थांबले असतील. तुमच्या प्रभागामध्ये अजून बरीचशी आव्हानं असतील. नक्कीच. म्हणजे ती आव्हानं कोणती आहेत आणि त्याला तुम्ही सामोरे कसे जाल? हेच सांगतो ना, जे बेसिक आपला मतदार किंवा आपली लोकं काही मागत नाही हो. जे बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर आहे त्यांना ते हवं असतं. रस्तेमुक्त माझा प्रभाग, पाणी व्यवस्थित यावं आणि स्वच्छता. या पलीकडे कुठला माणूस काय मागतो? कोणी म्हणत नाही कुठल्या लोकप्रतिनिधीला की माझं घर चालव. गरजही नाही. प्रत्येकजण आपल्या पद्धतीने कमवतो. त्याला कर भरून पण ह्या सुविधा जर भेटत नसतील तर मग हे चुकीचं आहे ना. पालिकेकडे निधी तर आहे. पालिकेतनं निधी आणणं हे लोकप्रतिनिधीचं काम आहे. मग लोकप्रतिनिधी का करत नाही बरं ते? काहीतरी चुकतंय ना. माझं लोकांना आव्हान असेल की तुमच्यातला निवडून द्या. ज्यांची पोटं भरलेली आहेत त्यांना यावेळेस बाजूला ठेवा आणि जो आपल्यातला कार्यकर्ता आहे त्याला निवडून द्या. त्याला संधी द्या. आपले जे प्रश्न आहेत तो महानगरपालिकेमध्ये ठामपणे मांडू शकतो आणि आपल्याला निधी, आपली कामं तिथनं तो कोणत्याही परिस्थितीमध्ये करून घेऊ शकतो. की तुमचा प्लॅन ऑफ ॲक्शन काय असेल? म्हणजे बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करणं, ज्याचा आत्ता बोजवारा उडालेला आहे. पूर्व भाग, असाही आमचा पूर्व भाग पहिल्यापासून दुर्लक्षित राहिलेला आहे. का कुणास ठाऊक? कॉस्मॉस असल्यामुळं काय माहिती नाही आहे. परंतु दुर्लक्षित असल्यासारखाच आहे तो. तर तो कुठेतरी फोकसमध्ये आणणं. अहो, आम्ही स्टेशनपासून अवघे 1 किलोमीटरवर आहोत हो. तरी आमच्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर नाही आहे त्या पद्धतीने पाहिजे तसं. कधी नव्हे ते पाणी साचतं तिथं आता. हालाकी ते उलटं व्हायला पाहिजे होतं. तिथं प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हायला पाहिजे होते. 15-15 वर्ष लोकप्रतिनिधी तिथं काम करतायत तेच. मग ते करतायत काय नक्की? ते नक्की करतायत कुणाचं भलं? हा प्रश्न स्वाभाविक आहे ना, प्रत्येकाला पडतो. प्रभागाबद्दल तुमची जबाबदारी काय? अहो, माझं कुटुंब आहे. माझा प्रभाग हे माझं कुटुंब आहे. माझी जबाबदारी आहे ती. आणि स्वाभाविक आहे, मी जसं माझं कुटुंब सांभाळतो त्याप्रमाणे माझा प्रभाग सांभाळणार. वाहतुकीची कोंडी, जे बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे त्या गोष्टी, जे पाणी साचतंय त्याला ड्रेन वॉटर जे आउटलेट पाहिजे, स्वच्छता. आत्ता खरंच आमच्या प्रभागाची परिस्थिती बिकट आहे. म्हणजे आपण सदाशिव नारायणला फिरतो ना, छान वाटतं. मग आमच्याकडे का नाही बरं असं? आमच्याकडेही ते दिवस येतील. 100% येणार. त्यासाठी आमच्यातला सर्वसामान्य कार्यकर्त्यातला लोकप्रतिनिधी तिथं गेला पाहिजे बरोबर. आणि त्यांनी ठाम भूमिकेने ते भांडून आणलं पाहिजे. भांडून कामं करून घेतली पाहिजे. बेसिक पाण्याचा प्रश्न आहे. तुमच्या गर्दीचा प्रश्न आहे. शाळांना जे काही गोष्टी लागतात त्या आहेत. या बेसिक गोष्टी आहेत सगळ्या. कोणी काही मागत नाही, बेसिक गोष्टी आहे. हे निश्चित हे लक्षात ठेवा की माझा प्रभाग, माझी जबाबदारी. या पद्धतीने आम्ही चालणार. आणि सगळ्याच्याच आयुष्यात एक काळ येऊन गेला, कोरोना काळ. हं. ज्याची आपण आठवण काढायला पण नको म्हणतो. पण मला असं वाटतं की त्यावेळेस आपलं जे पक्ष कार्यालय होतं ते चालू होतं आणि आपण मदत केली होती. आपणास आश्चर्य वाटेल, करोनाचा पीक आवर म्हणजे पहिली लाट. पहिल्या लाटेमध्ये 4था दिवस होता. शहर प्रमुखांचा आम्हाला फोन आला. संजय भाऊ मोरेंचा, सन्माननीय संजय भाऊ मोरेंचा आम्हाला फोन आला. म्हणजे मला फोन आला. इतरांनाही त्यांनी प्रमुख पदाधिकाऱ्यांना फोन केला असेल. मला म्हणले, "राजेश, बाहेर पडायचं आपल्याला आता." म्हटलं, "भाऊ, बाहेर कोणच नाही हो." ते म्हटले की आपल्याला जॉइंट सिपिनकडनं त्यांनी विशेष परमिशन आणली होती. जे रस्त्यावरती गोरगरीब आहेत. आणि त्यावेळेस काय झालं होतं, सगळ्या मेस बंद असल्यामुळं आपल्याकडं विद्येचं माहेरघर आहे आपलं. तर खूपसे विद्यार्थी मेस बंद असल्यामुळं त्यांचे जेवणाचे वांदे झाले. तर
शहर प्रमुखांना आमचे श्रेय जाईल हे. शहर प्रमुखांनी 14 जणांची आमची एक टीम तयार केली. आम्ही एक आचारी तयार केला. हं. तो रोज 2 टाईमचं जेवण बनवायचा आणि ते डबे किंवा ते जेवण रस्त्यावरच्या माणसापासनं ते यू-पी-एस-सी, एम-पी-एस-सी करणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत आम्ही ते पोहोचवत होतो. हं. आणि याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. ते तर पोहोचवलं ते अविरत. आम्ही जवळ-जवळ 3 महिने पोहोचवलं ते. त्यानंतर कोरोना वाढू नये म्हणून आम्ही शहर प्रमुखांनी त्यांच्या खर्चातनं त्यांनी खूप धडपड केली बरं का. हं. त्यांच्या खर्चातनं ते पंप आणले, जे आपण औषध मारायचे आणि आमचा 14 जणांमध्ये प्रत्येक पदाधिकारी हं. आपल्या एरियात तो पंप घेऊन फिरत होता. अच्छा. याची फोटोही आहे आमच्याकडं. ती आठवणच वेगळी होती म्हणजे. आणि सगळं झाल्याच्या नंतर शेवटी आम्हाला कोरोना झाला. त्यानंतर आम्ही एक 15 दिवस घरी पण हे शांतपणे लोकांना माहीत थांबलो. असणं गरजेचं आहे, की आपल्या अगदी. मध्ये एवढं झालेलं लोकांनी बघितलंय ना. आणि लोकं म्हणायचे, "हा खाली कसा?" हं. आणि मी आभार मानेल की माझ्या घरच्यांचं. अच्छा. तर माझी आई आजारी होती, परंतु तिने लोकांसाठी त्यावेळेस पक्ष्यांनाही खायला नव्हतं हो काही. बरोबर. पक्ष्यांना दाणे दाणे होते ना पाणी होतं. ते ठेवणं, रस्त्यावरच्या लोकांना खायला प्यायला देणं, त्यांची विचारपूस करणं. त्यावेळेस माणूस दिसणंही महाग झालता. त्यावेळेस आपल्या पोलीस प्रशासनाचं कौतुक केलं पाहिजे, की त्यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता रस्त्यावरती ठामपणे थांबले होते ते. प्रत्येकाला मदत करत होते. घरच्यांचं विशेष कौतुक करणं गरजेचं आहे, की एवढी बिकट परिस्थिती असताना त्यांनी आम्हाला बाहेर पडायची परमिशन दिली आणि आल्याच्या नंतर आम्हाला त्यांनी कोणतंही आढेवेढे न घेता स्वीकारलं. बरोबर. म्हणजे की तुमच्या सहकाऱ्यांचा खूप चांगला सपोर्ट अगदी, होता अगदी. तुम्हाला. शहर प्रमुखांचे विशेष आभार आणि सहकारी तर जीव ओतून काम करत होते. म्हणजे तुम्हाला असे मावळे लाभलेले? 100% शिवसेना शिवसेनेला वेगळं काही लागत नाही हो. म्हणजे काम सांगा आम्हाला काही. आम्ही तत्पर आहोत. आम्हाला एसीमध्ये बसणं तसलं काही नाही. तुम्ही काम सांगा, आम्ही 100% द्यायचा प्रयत्न करू. हा एक कॉमन प्रश्न आहे. पण ठीक आहे, मला माहिती आहे, की पक्षप्रमुख म्हणल्यानंतर तुमचे ते आदर्श असायला हवेत. पण राजकारणामधला तुमचा आवडतं व्यक्तिमत्व कोणतं? हिंदू हृदय सम्राट छत्रपती बाळासाहेब ठाकरे. ते तर सगळ्यांचेच दैवत आहेत. नाही, त्यांचा एक विशेष असं काय, की त्यांच्या मुखातनं गेलेला शब्द त्यांनी कधी आयुष्यात फिरवला नाही. हं. त्यांचं एक वाक्य आवडलं, की "मी असं कधी बोललो नाही, माध्यमांनी ते रंगवलंय." हे त्यांनी कधीही बोललं नाही. मग ह्या उपर काय पाहिजे? बोलले ते बोलले. त्यामध्ये चेंजेस नाही. तरुणांनी खरंच राजकारणात यावं का? नक्कीच यावं. अभ्यासू वृत्तीने यावं. हं. कारण की आपण डबक्याच्या बाहेरनंच म्हणतो. त्यांनी डबक्यात उतरावं. जर गाळ स्वच्छ करायचा आहे ना, तर नक्कीच उतरावं. तर ते स्वच्छ होईल. राजकारणात जर सुशिक्षित आला, तर जे अशिक्षित आहे ते बाहेर पडतील ना. त्यांना एलर्जी असते यांची. ते बाहेर पडतील. त्यांनी यावं. आपण सुशिक्षित तरुण येत नाहीत, म्हणून यांचं पाऊल आहे. लक्षात घ्या. बरोबर. नाहीतर हे आत्ताचे जे फुटून गेलेले, आता हे ठीक आहे तो विषय वेगळा आहे. परंतु सुशिक्षितांनी 100% राजकारणात यावं. आपला जनप्रतिनिधी, आपला लोकप्रतिनिधी सुशिक्षितच हवा. हा आग्रह धरावा, हा अट्टास धरावा, तर प्रभागाचं आपलं कुठेतरी भलं होईल. याचं प्रामाणिक उत्तर मला हवंय, की यावेळेस राजेश भाऊच का? राजेश मोरे हा सर्वसामान्यातनं आलेला आहे ना. राजेश मोरे हा प्रभागाला नवीन नाहीये. असा आयात केलेला नाहीये किंवा कुठल्या एखाद्या नगरसेवकाचा मुलगा नाहीये, आमदाराचा मुलगा नाहीये किंवा लादलेला नाहीये. माझं इलेक्शन लढणं हा डोक्यातही विषय नव्हता. हे लोकांनी उभं केलेलं आहे. अरे तू लढ म्हणून किंवा आमच्या पूर्ण मोरे परिवारामध्ये कधी कोणी इलेक्शन लढलेली नाही. अच्छा. परंतु हा लोकांचा आग्रह आहे, की तू लढ. निकाल जो लागल तो लागल, परंतु लढ. परंतु लढणार अशा पद्धतीने ना, की त्याचा इतिहास घडला पाहिजे. या पद्धतीने आम्ही लढणार आणि पूर्ण आमच्या प्रभागातली, आमच्या मतदारसंघातली शिवसेना माझ्या मागे आहे. आमच्याकडे कोणत्याही प्रकारचा जातीभेद नाही. प्रत्येक जातीतला
माझा खास मित्र आहे आणि हे मला सांगायला अभिमान वाटतो. आणि यांची मागणी आहे की तू उभा राहा. ना शिवसेनेने कधी जात हा प्रकार कधी मानलाच नाही. आम्ही फक्त भगव्याच्या खाली एकवटतो आणि भगव्याशी एकनिष्ठ आहोत. त्यामुळं लोकांची मागणी आहे, तू उभा राहा, बाकीचं आम्ही बघतो. ठीक आहे ना, त्यांची इच्छा पूर्ण करून बघू. भाऊ, तुमच्या आंदोलनाचा विषय निघाला की मला बऱ्याचशा गोष्टी आवडल्या, की अंडाफेक आंदोलन असू द्या किंवा बरेचसे आंदोलन तुम्ही केलेत. पण एक जनरल नॉलेज म्हणून हा एक प्रश्न असतो आम्हाला, की बाबा आपण आंदोलन वगैरे केले तर आपल्यावरती केस होते. तर अशावर बऱ्याचशा केसेस असतील तुमच्यावरती? जवळ-जवळ 6 केसेस आहेत माझ्यावरती आणि समाजासाठी अजून 60 केस घ्यायला काही फरक पडणार नाही. मुळात शिवसैनिक हा केसला कधी घाबरलाच नाही. मला चांगलं आठवतंय माझ्या म्हणजे दुर्दैवी आहे, माझ्या आईचा 10वा होता हं. आणि आमची एक केस आहे. त्यासाठी आम्हाला आम्ही 23 जण आरोपी आहोत. तर त्यावेळेस मी गेलो नाही. परंतु ते सन्माननीय जजनी कोणत्याही परिस्थितीमध्ये त्याला हजर करा, नाही तर सगळ्यांना अटक करू. हं. तो 10वा झाल्या मला तिकडं कोर्टात जावं लागलं. ठीक आहे, म्हणजे आपण ते फेस करतोच आणि समाजासाठी अजून 60 केस घ्यायची जरी वेळ आली, तरी आम्ही तयार आहोत. काही वेगळं असं काही नाही आपल्याला. एवढ्या सगळ्या गोष्टी घडल्या माननीय उद्धव ठाकरे साहेब आणि अ, आदित्य ठाकरे साहेब सोबत. तर तुम्ही कसं त्या काळातून गेला आणि तुम्ही कसा आदर्श घेतला? अतिशय सज्जन माणूस उद्धव बाळासाहेब ठाकरे. म्हणजे राजकारणापलीकडचं व्यक्तिमत्व आहे ते. अक्षरशः राजकारणापलीकडचं. खूप सुंदर आणि खूप चांगलं व्यक्तिमत्व आहे. त्यांचं जे त्यांचे एवढे पेशन्स मला नाही वाटत की कुठल्या आमच्या शिवसैनिकांमध्ये असेल. त्यांनी कायम कुटुंब प्रमुखाची जी भूमिका आहे, ही ठामपणे मांडली आणि त्याप्रमाणे ते वागले आणि याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. आणि आपण म्हणतो ना, युवा आयकॉनिक नेतृत्व, हे आमचे आदित्यसाहेब ठाकरे. हे नेता कसा असावा, ह्या दोघांकडे बघून नक्कीच आम्हाला त्याची जाण होते. आणि सरसेनापती तर आमचे आहेच, बाळासाहेब ठाकरे. त्यांचेच दोघं बछडे आहेत. मध्ये साहेबांना भेटायचा प्रसंग आला. साहेबांना छावा हे पुस्तक भेट दिलं. कारण की जसे संभाजी महाराज लढले छाव्याप्रमाणे, त्याप्रमाणे आपले उद्धवसाहेब लढतायत आणि त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. चालेल भाऊ, एवढा छानसा वेळ काढून आमच्यासाठी आलात. आज आम्ही कुठेही अ, खूप चांगल्या गोष्टी शिकायला मिळाल्या आणि आम्हाला ठाम विश्वास आहे, की यावेळेसच्या कॉर्पोरेशनमध्ये तुमचा वशिला नक्की लागेल. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय हिंद.